नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुले पळवणाऱ्या टोळीचा संशय घेऊन दोघांना नागरिकांनी दिलाय चोप, बेगमपुरा पोलिसांच्या केलंय स्वाधीन। तर रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आयोजित मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समिती स्थापन करून मराठा आरक्षणासाठी येत्या 22 फेब्रुवारीपासून संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण चिंतन आंदोलनास होणार सुरुवात। आता बघूया सविस्तर बातम्या। रविवारी रात्री शहीदा कॉलनी परिसरामध्ये लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयातून 2 तरुणांना स्थानिक रहिवाशांनी पकडून चांगला चोप देऊन त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्यांच्या बॅगमध्ये कटर, चिकटपट्टी आणि अन्य साहित्य आढळून आलं। चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यातच शनिवारी सकाळी एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरणाचा प्रयत्न झाल्याची अफवा पसरली होती। वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकही सतर्क झाले आहेत। त्यातच रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवरती 4 तरुण जटवाडा रोडवरील शहीदा कॉलनी परिसरात फिरत होते। त्यांच्या पाठीवरती बॅग होत्या। अनोळखी तरुणांच्या चक्रांमुळे स्थानिक तरुणांना संशय आला, तर तरुणांसोबत काही महिलाही असल्याचा संशय रहिवाशांना आला होता। तरुणांच्या एका टोळक्याने त्यांना रोखलं, उलटसुलट प्रश्न विचारायला सुरू केले, मात्र त्या संशयितांच्या उत्तरांनी या तरुणांचं समाधान झालं नाही। त्यामुळे मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा परिसरात पसरून सदर ठिकाणी मोठा जमाव जमा झाला। या जमावाने लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून या 2 तरुणांना चांगला चोप दिला। या संशयित तरुणांना गर्दीने घेरलं, त्यातील दोघे पळून घेतले, मात्र दोघेही जमावाच्या तावडीत सापडले। काही तरुणांनी त्यांची बॅग तपासली असता त्यात पकड, कटर, चिकटपट्टी व इतर चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे सामान आढळून आले। त्यामुळे जमावाचा संशय अधिकच वाढला। दरम्यान संधी साधून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्याला जमावाने पकडून ठेवलं। त्याला बेदम मारहाण केली, त्याचा मोबाईल जप्त केला। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। तब्बल 2 तास हा गोंधळ सुरू होता। अखेर पोलिसांची व्हॅन आली आणि तरुणाची जमावाच्या ताब्यातून सुटका करत त्याची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली। या प्रकरणी अधिक तपास बेगमपुरा पोलीस करत आहेत। शिवाजीनगर भुयारी मार्गाचं काम लवकरच पूर्ण करून पुढील 2 दिवसात भुयारी मार्ग सुरू करावा, या मागणीसाठी सातारा देवळाई महिला जनसेवा समिती आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नारळ फोडून पूजन करण्यात आलं। तर भुयारी मार्ग सुरू न झाल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी रुळावरती जीवघेणी कसरत पाहायला मिळत आहे। शिवाजीनगर भुयारी मार्गाचं काम सुरू असून त्याचं काम लवकरात लवकर करून भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने जोर धरत आहे। नागरिकांना यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सदर ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी काही दुचाकीस्वार जीवघेणी कसरत करताना दिसत असून हे चित्र नेहमीचंच झालं आहे। रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी दुचाकीस्वार आणि नागरिक सर्रास रुळाचा वापर करत असल्याने रेल्वेलाच संथ गतीने तेथून मार्गक्रमण करावं लागत असल्याचं चित्र दररोजचं झालं आहे। त्यातच शिवाजीनगर भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास थांबेल, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। 2 दिवसात भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी सोमवारी महिलांनी एकत्रित येऊन नारळ फोडून भुयारी मार्गाचं पूजन केलं आणि यावेळी 2 दिवसात भुयारी मार्ग सुरू नाही झाला तर आम्ही रिबिन कापून भुयारी मार्ग सुरू करू, असा इशारा सातारा देवळाई महिला जनसेवा समिती आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ॲडव्होकेट वैशाली कडू मेघा, थोरात हेमा पाटील, अनिता कुमावत, शोभा काळंगे, मनीषा वाडेकर, शारदा तांगडे यांच्यासह अन्य महिलांनी स्थानिक नागरिकांनी दिलाय। आम्ही या ठिकाणी शांततेत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, कारण की आम्ही खूप वर्षापासून या भुयारी मार्गासाठी आणि बायपासचे जेवढे प्रश्न असेल त्याच्यासाठी अगदी सनदशीर मार्गाने आम्ही सगळे आंदोलन, निवेदन देणं, धरणे आंदोलन सगळं शांततेच्या मार्गाने केलेलं होतं। आणि या ठिकाणी आज आम्ही महिला पूजन करणार होतो भुयारी मार्गाचं प्रतिकात्मक स्वरूपात। आणि लवकरात लवकर जे काही 2 व्हीलरवाले आहे आणि पायी चालणारे लोक आहेत त्यांना हा मार्ग लगेचच खुला करून द्यावा अशी आमची मागणी होती। त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने केल्यामुळे प्रशासनाने आणि पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवलेलं नाही आणि कोणताही त्रास दिलेला नाही।
बरं, आता तुमचं आश्वासन पूर्ण झालं का? काय तुम्हाला त्यांनी हे दिलं आश्वासन? आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ दिला की तुम्ही जर 2 दिवसात जर गाड्या या ठिकाणी चालू केल्या नाही तर आम्ही स्वतः येऊन इथं या ठिकाणी रिबन कापणार आहोत आणि महिला या ठिकाणी गाड्या नेणार आहे. बरं, काय काम बाकी आहे असं काही सांगितलं का त्यांनी अजून? काम बाकी असं काहीच नाही सांगितलं. त्यामुळे परंतु आता 2 दिवसानंतर समजा आज 10 तारीख आहे, 13 तारखेला जर गाड्या चालू नाही केला तुम्ही पुढील काय दिशा आहे तुमची? आम्ही स्वतः सगळ्या महिला गाड्या घेऊन येणार आणि इथूनच प्रवास आम्ही चालू करणार आहे. उद्घाटन करणार आम्ही. मुलांच्या एक्झाम आहेत आता, त्यामुळे चालू करणार. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आयोजित कर्करोग मोबाईल व्हॅन, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 रुग्णवाहिका, डिजिटल हँडहेल्ड एक्स-रे मशीन, सिटी स्कॅन लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणाली माध्यमातून करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळ लोकार्पण सोहळा सरपंच शिवराज भुमरे, सभापती राजू नाना भुमरे, सहाय्यक उपसंचालक डॉक्टर भूषण रामटेके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय पाचोड येथे संपन्न झाला. यावेळी डॉक्टर महेश लड्डा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद अजहर, डॉक्टर संदीपान काळे, चंदन गणोरे, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी अशा मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हॅनमध्ये डेंटल चेअरसह मुखरोग कॅन्सर तपासणीची साधन सामग्री, सॉफ्टवेअरद्वारे मुख्य कर्करोग तपासणी, लॅपटॉप, पाणी व वीज सुविधांनी युक्त सुसज्ज युनिट आणि रेफ्रिजरेटरची सुविधा आहे. स्त्रियांमधील स्तन कर्करोग तपासणीसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ परिचारिका, स्वतंत्र कक्ष, गर्भाशय कर्करोग तपासणीसाठी स्वतंत्र बेड, कोलोस्कोस्कोपीची सुविधा असेल. बायोस्पीची आवश्यकता असल्यास तशी सुविधा पुरवण्यात येईल. मुखकर्क, गर्भकर्करोग ग्रस्त रुग्णांनी सदर वाहनाचा जास्तीत जास्त उपयोग करावा यासाठी डॉक्टर कांचन वानोरे, उपसंचालक आरोग्य सेवा, परिमंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी आवाहन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या घरफोड्यांना पोलिसांनी गजाआड केलं असून दिवसा घरफोडी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले, तर त्यांच्याकडून सुमारे 5 तालुक्यात केलेल्या घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळालंय. तितरखेडा तालुका वैजापूर येथील सोमनाथ दादासाहेब साळुंके यांच्या घराचा दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरातून सोनं, चांदी व रोख रक्कम असा एकूण 31,200 रुपयांची चोरी झाली व त्यावरून पोलीस ठाणे शिऊर येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अजव्या महादू भोसले व त्याचा साथीदार आकाश उर्फ ताकसाहेब छगन काळे, दोन्हीही राहणार अंतापूर गायरान, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी केला अशी गुप्त माहिती मिळाली. त्यावरून त्यांना विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. तर तपास करत असताना आशिष छगन काळे हा अंतापूर गायरान ते गंगापूर जाणाऱ्या रोडवरती मोटारसायकलवर जात असताना मिळून आला. त्यात ताब्यात घेऊन त्याला विचारपूस करता त्याने घरफोडी केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी काही रक्कम व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल व इतर साहित्य मिळून आलं. वरील आरोपींना व त्यांच्या साथीदारांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात वैजापूर, गंगापूर, शिऊर, सिल्लेगाव व वीरगाव इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 10 घरफोडी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सुधीर मोटे, लहू थोटे, नामदेव शिरसाट, श्रीमंत भालेराव, संतोष पाटील, विठ्ठल डोके, नरेंद्र खंदारे, वाल्मिक निकम, सुरेश सोनवणे, शिवानंद बनगे, प्रशांत नांदवे, पोना, विजय धुमाळ, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप, पोलीस अंमलदार पद्मा देवरे, चालक निलेश कुडे, शिवाजी मगर, संतोष डमाळे यांनी केला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीआरवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पुढे जाऊ नका, पाहत रहा एडीएम न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन शाखा शंभूनगर यांच्या वतीने विविध नागरी समस्यांबाबत महानगरपालिका कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनातील मागण्यांबाबत ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. आम्ही गेल्या वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशनच्या वतीनं अनेक वेळा या ठिकाणी निवेदनं दिली आणि निवेदनं दिल्यानंतर आंदोलन केल्यानंतर शंभूनगरला ड्रेनेजची लाईन काही भागामध्ये आली, काही भागामध्ये आली नाही. पाण्याची लाईन आली पण त्याच्यात पाणीच येत नाही. अगोदर म्हणले 2025ला पाणी भेटेल, आता म्हणतात 2027ला पाणी भेटेल. आणि पैठणहून जी लाईन येऊ लागली तिथं फुटूच लागली, तिथं रस्त्याच्या खालीच गेली. हे काय चाललेलं आहे सवाल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. त्याचबरोबर शंभूनगरच्या या भावांना बहिणींना आता रमजान तोंडावर आहे. रमजान महिन्यामध्ये संपूर्ण दिवस कडक उपवास पाळला जातो. या रमजान महिन्यामध्ये रोजा सोडायच्या वेळेला तरी पाणी द्या आयुक्त, ही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या पैठण गेटच्या ढोलवाली गल्लीला देखील पाणी नाही. या ठिकाणी आमच्या शंभूनगरला तर नाल्यामधून एक नळ पाईप गेलेला आहे, त्या नाल्यामध्ये जाऊन पाणी घ्यावं लागतं आणि लोक तिथं कचरा आणून टाकतात. त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नाले सफाईचा देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून आमची मागणी आयुक्तांकडे की त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक जवान उभा करा
आणि जो कोणी त्या ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा। त्याचबरोबर शंभूनगरच्या गल्ल्यांमध्ये लोक स्वतःच्याच घराच्या पाठीमागं कचरा टाकतात, त्या ठिकाणी घंटागाडी येत नाही, त्या ठिकाणी देखील दंडात्मक कारवाई करा अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर शंभूनगरमध्ये आमच्या शहनाज भाभींच्या घरासमोर त्यांनी ड्रेनेज लाईनच केली नाही, सगळीकडे केली आणि तिथंच केली नाही, तर त्यामुळं शहनाज बेगम यांच्या गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे, त्याशिवाय रस्ता करू नये। त्याचबरोबर अनेक ठिकाणी आत्ता केलेल्या ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत, त्या ठिकाणी स्लोप नाही, उतार नीट केलेला नाही, त्यामुळे याची देखील चौकशी व्हावी, सगळीकडे ड्रेनेज लाईन व्हावी। त्याचबरोबर शंभूनगरचा जो नाला आहे त्याची भिंत देखील बांधली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे। ढोलवाल्या गल्लीला लांबून त्या ठिकाणच्या लोकांना पाणी आणावं लागतं, ते देखील दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि घंटागाडी ही त्या ठिकाणी आली पाहिजे, त्याची संख्या वाढली पाहिजे आणि घंटागाडीवर लाऊडस्पीकर लागला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत। जर आयुक्तांनी आता जर गांभीर्याने घेतलं नाही तर शंभूनगरपासून महानगरपालिकेसमोर पुन्हा आम्ही पदयात्रा सुरू करू असा इशारा आम्ही देत आहोत। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने घरकुल लाभार्थींना 5 ब्रास वाळू देण्याची मागणी खुलताबाद येथील तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असून त्यांच्या मागणीबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। बनकर साहेब, तुम्ही जे निवेदन दिले काय विषय होता? हा असा विषय होता, कारण साधारण शासन स्तरावरून प्रत्येक लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू द्यायचं निर्धारित केलेलं आहे, तरी अद्याप त्याची अंमलबजावणी आपल्या तहसील प्रशासनाने केली नाही। काही ठिकाणी मोजक्याच लोकांना त्यानं वाळू दिलेली आहे, परंतु आमचं असं म्हणणं पक्षाच्या वतीनं आणि आमच्या तालुक्याच्या वतीनं असं म्हणणं, जे गरीब लोक असतात त्यांना किमान घरकुल बांधण्यासाठी अडचणी निर्माण होतात। शासनानं निर्गम आदेश केलेले आहे की त्यांनी साधारणपणे एका लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू देण्याचं निर्धारित केलेलं आहे, मोफत वाळू देण्याचं निर्धारित केलेलं आहे, पण याची अंमलबजावणी खुलताबाद तालुक्यात कमी प्रमाणात झालेली आहे। आता भविष्यात त्याचं त्याप्रमाणे वाढ करण्यात यावी आणि गरीब लोकांना 5 ब्रास वाळू शासन स्तरावरून देण्यात यावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। आज आम्ही माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली आहे की प्रति घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यात यावी। आमदार साहेबांनी आढावा बैठकीच्या वेळी हा विषय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले आहे, त्याप्रमाणे वाळू मोफत द्यावी असे आम्ही आमच्या पक्षातर्फे मागणी आहे। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन युवारंग तरंग 2025 मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या या विविध स्पर्धा व कार्यक्रम यांचं पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी आणि प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन युवारंग तरंग 2025 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। क्रीडा स्पर्धांमध्ये गोळाफेक, धावणे, बॅडमिंटन, क्रिकेट, संगीत खुर्ची या स्पर्धा उत्साहात पार पडल्या। तसेच यावेळी वादविवाद, कथाकथन, काव्यवाचन, एकांकिका, रांगोळी, मेहंदी, नेल आर्ट, सामान्य ज्ञान स्पर्धा, आनंद नगरी, मिस्टर व मिस गास्का, हॅलोवीन, विसंगत वेशभूषा या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या अंगी असलेले कलागुण सादर केले। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गीत गायन व विविध प्रकारचे नृत्य, लोककला, फॅशन शो इत्यादी स्पर्धांमध्ये सादरीकरण केलं। शेला पागोटे या कार्यक्रमाचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद यांनी मोठ्या आनंदात आस्वाद घेतला। वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास लहाने, राजाराम सरवदे आणि अजित खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांनी विद्यार्थ्यांना यापुढील होणाऱ्या विविध उपक्रमात सक्रियरित्या सहभागी होण्याचं आवाहन केलं। संमेलनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रम यांचं पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी आणि प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व अहवाल वाचन स्नेहसंमेलनाच्या प्रभारी डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांनी केलं, तर प्रमुख अतिथींचा परिचय प्राध्यापक समाधान सातव यांनी केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी दिशा पंडितकर हिने केलं, तर कार्यक्रमाचं आभार प्राध्यापक डॉक्टर पंकजा वाघमारे यांनी मानलं। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। एखादा प्रशासकीय अधिकारी
PSI असे टार्गेट आपल्याला आपल्या समाजातून आणि परिवारातून मिळत राहतात. म्हणजे डॉक्टर असेल तर आपल्या घरातूनच डॉक्टर व्हायचे पहिल्यापासून बिंबवत राहतात. इंजिनियर असेल तर इंजिनियर व्हायचं बिंबवत असतात. पण आपलं काहीतरी वेगळंच असतं, बरोबर की नाही? पण जे आपल्याला वाटतं आणि जे आपल्याला आईवडिलांनी जे ठरवलेलं असतं ते आणि ते मॅच होत असेल तर आपण त्या दिशेनं जायला पाहिजे. पायाभरणी होत असते, म्हणून हा कालावधी आपण जास्तीत जास्त या शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण खरं तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसं आपण शाळा वर्गामध्ये शिक्षण घेतो तसंच वर्गाच्या बाहेर पण आपण शिकत असतो, जे अनौपचारिक शिक्षण असतं. मात्र शिक्षणाची प्रक्रिया कधी थांबत नाही. पण असं असताना आपलं जर ध्येय या 25 वर्षाच्या कालावधीच्या आत अगोदर निश्चित केलं तरच आपण भविष्यामध्ये आपण आपलं क्षेत्र निवडू शकतो. त्याचं कारण आज मोठे विद्यार्थ्यापुढे आव्हान निर्माण झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये खोकडपुरा परिसरातील शिवाजी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच अनुषंगाने खोकडपुरा परिसरातील शिवाजी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय. या उपक्रमाचं उद्घाटन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुषमा यादगिरे यांनी घेतली होती. सध्याच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची टंचाई जाणवते. अशावेळी समाजभान जपत त्यांना मदतीचा हात देण्याचं काम हा उपक्रम करतो आहे. वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी, कंपास बॉक्स यांसारख्या आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमात आमदार प्रदीप जयस्वाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि मोठी स्वप्ने पाहून त्यांचा पाठलाग करावा. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातील. यावेळी शिवसेनासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आयोजित मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समिती स्थापन करून मराठा आरक्षणासाठी येत्या 22 फेब्रुवारीपासून संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण चिंतन आंदोलनास सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. जवळपास 12 संघटना या ठिकाणी आज मराठा समाजाच्या या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, याच्या माध्यमातून 22 तारखेला क्रांती चौक या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्या आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. जेणेकरून आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाज आज आंदोलन करत आहेत, रस्त्यावर उतरत आहेत आणि मराठा समाजाच्या पात्रात तर या ठिकाणी काही पडत नाहीये. पडतंय काय तर आत्महत्या आमचा मराठा बांधव करतोय, दुसरीकडे आमच्या बांधवावर या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे, तरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून 22 तारखेला क्रांती चौक या ठिकाणी मराठा चिंतन परिषदेच्या माध्यमातून आमरण उपोषण तसेच मराठा आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आजपर्यंत मराठा समाज ज्या काही मागण्या करतात ते आपल्या समाजाला त्यांचा हक्क मिळावा म्हणून मराठा समाज आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करतायत. सरकारच याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार कोणतं असू द्या, आजपर्यंत बघा, आज आम्हाला देवेंद्रजीकडून अपेक्षा का बरं आहे तर गेल्या 40-50 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं, पण यांनी आजपर्यंत मराठा समाज आरक्षण दिलं का? नाही. ज्यावेळी देवेंद्रजी या महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी 13% आरक्षण दिलं तेव्हा मराठा समाजाला या ठिकाणी कुठेतरी वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील. पण देवेंद्र फडणवीस सरकार पण आज इकडे मराठा आरक्षणाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याच्या ठिकाणी वेळ आलेली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मुले पळवणाऱ्या टोळीचा संशय घेऊन दोघांना नागरिकांनी दिलाय चोप. बेगमपुरा पोलिसांच्या केलंय स्वाधीन.
तर रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आयोजित मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समिती स्थापन करून मराठा आरक्षणासाठी येत्या 22 फेब्रुवारीपासून संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण चिंतन आंदोलनास होणार सुरुवात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.